लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. खरं तर आज आमच्या औंध गटातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती गणातील तिन्ही शीटा थोड्याफार फरकानं आमचा पराजय झाला. तो पराजय आम्हाला मान्य आहे. या गटातील जे सामान्य मतदार आहे त्या सामान्य मतदारांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं आणि सामान्य मतदाराच्या जीवावर, त्यांच्या ताकदीवर हे इलेक्शन आम्ही लढलो. भारतीतांची शीट 30 मतांनी हरलो आम्ही. खरं तर हा विरोधकांचा विजय आहे, पण आमचा पराजय नाही असं मानतो. इलेक्शनच्या काळामध्ये औंध गटातील 17 गावातील तरुण मंडळी, बुजुर्ग मंडळी प्रामाणिकपणे सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन काम केलं. रात्रीच्या रात्री जागून काढल्या. अतिशय मेहनत करून इलेक्शन आम्ही लढलो. त्या सर्वांना मी खरं तर सर्वांचा आभार मानतो. या गटामध्ये गेले 1 वर्ष मी सन्माननीय जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून विकासाचा जो रथ आहे जयाभाऊंचा, तो मी पुढं हाकत होतो आणि सामान्य माणसाची छोटी छोटी कामं करत होतो. खरं तर माझी इच्छा जिल्हा परिषद पदाची नाही, इच्छा लढण्याची नव्हती. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नव्हती. पण गेल्या 6 महिन्यामध्ये जे सामान्य माझे कार्यकर्ते होते, की ज्यांना कधी कोणी प्रचार यंत्रणेमध्ये पण घेतलं नव्हतं, ज्यांना इलेक्शन हा सब्जेक्ट माहीत नव्हता, असे 80% या भागातील युवक आणि वडीलधारी मंडळी माझ्याबरोबर होती. आणि त्या सर्वांना मी या खरं तर राजकारणामध्ये सामावून घेण्यासाठी आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हे इलेक्शन माझ्यासाठी एक धडा आहे, याच्यातून मला शिक्षण मिळालं आहे. या इलेक्शनमध्ये माझ्या संपूर्ण गटामधील कार्यकर्त्यांच्या ज्या चुका झाल्या त्या पुढील 15 दिवसामध्ये आम्ही बसून त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. हे इलेक्शनमध्ये पराजय झाला असला तरी आम्ही खचून जाणार नाही. खटाव तालुक्यामध्ये औंध गणामध्ये जे विजन ठेवून जनता आणि लोक आमच्या पाठीमागे उभे राहिली, ते विजन, ती गटामधील कामं ताकदीनं आम्ही करणार. लोकांच्या समोर जाणार, आमच्या चुका दुरुस्त करणार आणि लोकांना जर आमचं काम पसंत पडलं तर लोक परत आम्हाला मतदान देतील किंवा परत आम्हाला स्वीकारतील. आमचा आजचा पराजय उद्याच्या यशाची नांदी आहे, असं आम्ही या पराबद्दल
मी मानतो. आणि खरं तर आज अतिशय वाईट पण वाटतंय आणि समाधान पण वाटतंय. कारण या गटातील जी एकदम छोटी छोटी प्रामाणिक सदस्यांना घेऊन मी लढलो आणि जिंकण्यापर्यंत आम्ही गेलो. हार आणि पराजय दोन्ही गोष्टी सर्वांसाठी सारख्याच असतात. आम्ही जिंकलो असतो आणि पुढचा हारला असतं तर त्याला पण वाईट वाटलं असतं. सातारा जिल्ह्यामध्ये 65 जणं जिंकली आणि 65 जणं हारली. त्या 65 जणांमध्ये मी आहे. माझ्या चुका मी दुरुस्त करणार, माझे सर्व कार्यकर्ते परत ताकदीने उभे करणार आणि विकासाचं राजकारण करणार. 90% समाजकारण आणि 10% राजकारण करणार. धन्यवाद. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.